सावली सारंगला बाहेर घेऊन गेली खरी, पण तिथे त्यांच्यात काही झालं तर? काही विचार करते असा तारा. सारंग चांगलाच घाबरागुबरा झाला होता. आता तो काय करू शकणार आहे? पण तारा, एक विसरू नकोस हा, ती सावली त्याचं बोळ आहे, त्यामुळे तो पुन्हा चांगला होऊ शकतो. नाही 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 तारा, तू स्मार्ट आहेस. तू कधीच सावलीला हलक्यात घेऊ नकोस. तुला तिथे जायलाच हवं, त्यांना शोधायलाच हवं. कमॉन तारा. तारा ऐक ना, तू पॅनिक का होतेस? अरे कुठे आहेत ती दोघं? दिसत नाहीयेत. कधीपासून शोधतीये मी त्यांना. अगं ते असतील, ते त्यांचं एन्जॉय करत असतील कुठेतरी. आपण आपलं एन्जॉय करायला आलो ना इकडे. मग मी म्हणत होतो की तू जर त्यावर जास्त फोकस केलास तर बरं राहील. त्यामुळे ऐक ना, आत्ता आपण एक मिनिट सोहम, मी ना जरा आता वेगळ्याच विचारात आहे. आता कसलं विचारतेस? अरे अनोळखी ठिकाणे, सारंगला अंधाराची भीती वाटते आणि त्यात सावली त्याला कुठेतरी घेऊन गेलीये. काय करत असतील ती दोघं? आणि त्यांना काही झालं तर? त्यांना काही नाही होणार, त्यांना काही नाही होणार. आणि सारंग दादाला अंधाराची भीती वाटते, पण सावली वहिनी त्याच्याबरोबर असताना ती भीती कमी होते. आपण मंदिरात बघितलं की नाही. त्यामुळे सारंग दादाची काळजी करू नकोस. आणि राहिला प्रश्न सावली वहिनीचा, तर तुला अचानक तिची इतकी का काळजी वाटते? अरे कशी असली तरी माझी असिस्टंट आहे ती, आणि लहानपणापासून मी बघत आली आहे तिला. ऐकायचं, मला ना त्यांना शोधावं लागेल. मी बघते, थांब जरा. तर मस्त थंड वातावरण आहे ना, आणि या शेकोटीची उभ. पण मला थंडी वाजते. थंडी वाजते? ये मीठ येते. हो, कोणीतरी बघी, सोडा मला. कोण आहे मग आपल्याला? कोण आहे ते? मी तुला बघतो, तू मला बघ. मी आहे ना तुम्हाला बघायला. मला पण थंडी वाजते, ते दे मला जरा. तसं घे, भरून घे. सावली, खोलीत जाऊया का आपण? मला अंधाराची भीती वाटते ना. ठीक आहे ना, तू आहेस, नाही का भरणार मी. माहिती आहे, पण तारा मॅडमने पण सांगितलं होतं साप गेला. मला भीतीनं झोप नाही लागणार. आता काय करायचं? थंडीत कुडकुडत बसायचं. आपण एक काम करू शकतो, दुसरं हॉटेल बुक करून तिथे राहू शकतो जिथे लाईट असेल. हा, चांगली आयडिया आहे. पण इकडचं नाही. तारा आणि सोहम, देवा, त्यांना राहू दे इथेच. तशीही त्यांना प्रायव्हसी मिळेल. त्यांचं हनीमून ते करतील, आपण आपलं करू. वाटलंच होतं मला. ही सावली ना पक्की हुशार आहे, आणि त्यातच सारंग नुसता उतावळी झालाय. पण यांनी जर दुसऱ्या हॉटेलमध्ये बुकिंग केलं तर यांच्यावर लक्ष कसं ठेवू मी? काहीतरी केलं पाहिजे तारा. कसं लक्ष ठेवू मी यांच्यावर? शिव 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 शिव. मॅडम, तुम्ही त्यांना बघताय आणि वरचा तुम्हाला बघतोय. प्रेमी युगल असं गुलू गुलू बोलत असताना चोरून बघू नये मॅडम. आता हे तुम्ही मला शिकवताय? हा, ही वेळ तुमच्यामुळे आली. पैसे मोजते लक्षात आहे ना? ह्या दोघांना दूर ठेवायचं ते. मला माहिती आहे मॅडम. आणि हे बघा, पैसे घेतल्याशिवाय मी कुठलंच काम करत नाही, म्हणून तर मागे मागे फिरतोय ना त्यांच्या मी. नुसतं फिरू नका, करा काहीतरी. काय काय करावं? हा, तुम्ही मोठ्यानं शिंका बघू. काय? हा, थांबा. अरे तुम्ही दोघं इथे आहात होय? कुठे कुठे शोधत होते मी तुम्हाला. खूप अंधार आहे इथे. तू ठीक आहेस ना? ती गार आहे इथे. सावली, तुला थंडी वाजतीये का? मी काय म्हणते, आपण इथून निघूयात आणि मॅनेजरला गाठूयात सरळ. आणि जर लाईट्स नाही आले ना, तर आपण मॅनेजरला गाठून त्याला जनरेटर लावायला सांगूयात. तर आम्ही विचार करत होतो. नाही नाही नाही, आता कसलाच विचार करू नका. आपण इथून निघूयात, चला. तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर. बोला, काय सेवा करू? कदम, आता एवढीच सेवा करा. लाईट कधी येणार ते सांगा. लाईट येईल ना लवकरच. इतक्या वेळ कधी जात नाही. गेले 2 तास तुम्ही हेच बोलताय कदम.
आता 2 वाजलेत आता. हा, आणि ताराला आमच्या रूम मध्ये साप पण दिसलाय. हो, आता अवतीभोवती जंगल आहे आणि पाऊसही पडतोय, त्यामुळं अशी जनावरं फिरतात इथं. पण तुम्ही या वातावरणाचा आनंद घ्या ना. इथं बसून राहण्यापेक्षा कुठेतरी फिरायला जा. फिरायला आत्ता थंडीने पाय पांढरे पडलेत, बाहेर पाऊस आहे. आपला मागच्या जन्मीचा काही हिशोब बाकी आहे का कदम? आता कुठे आहे पाऊस? आणि मी सांगतो तुम्हाला, इथून थोडं पुढे गेलं ना की काजवेनं भरलेलं एक मस्त ठिकाण आहे. तुम्हाला खूप भारी वाटेल. काजवे मला बघायचे आहेत काजवे. काजवे? अगं सावली, खूप रात्र आहे, पाऊस वगैरे पडला तर. पाऊस आला तर आपण येऊ परत. पण आपण जाऊयात ना, मला पण बघायचे आहेत काजवे. आणि एनिवेज तसाही तुमच्या रूम मध्ये साप फिरायला आलाय, आपण बाहेर फिरायला जाऊ, हे की नाही? खूप मजा येईल, उलट मज्जाच येईल. आपण नुसतं कारने ना राऊंड मारून येऊ. नाही नको, म्हणजे मला ना काजव्यांनी भरलेलं झाड बघायला आवडेल. आपण जवळून बघूयात. हो ना, चल जाऊया सावली, पटकन चल. ये. सारंग सर, तारा मॅडम थांबा. सर, एन्जॉय युअर प्रायव्हसी. ऐश्वर्या खाली ये, मी आलोय. हॅलो हॅलो ऐश्वर्या, मी आलोय. हॅलो. मला असतो इकडे, आधी जा इथून. ते तू लहानपणी ती बुद्धिवर्धक गुटिका घेतलीस का कधी? विषयावरच येतोय. तूच मला भेटायला बोलवलं ना. पेटाला बोलवलं, पण म्हटलं का घराजवळ ये. तुझे उद्योग पाहिले मी, म्हटलं आणखी काहीतरी घाण करून ठेवशील सगळीकडे, त्यामुळे भेटूया आणि तुला जरा अक्कल देते. नवऱ्याला द्यायची ही अक्कल, कळलं का? त्यांनी गचंडी पकडून मला ऑफिस मधनं बाहेर काढलं, कळलं? बरंच केलं, यू डिझर्व इट. तुला जर का हे सगळं करायचं होतं तर एकदा सांगायचं ना मला, एकदा मला विश्वासात घ्यायचं, पण नाही केलंच. काय करायचं ते आता? प्लीज जा इथून. तुला विश्वासात घेऊ? पैशाची गरज मला आहे, तुला विश्वासात घेऊन काय करणार आहे? आणि तशी तू काय मदत करणार आता मला? यादी नाही केली आहे तुला मदत. हा, थँकलेस. थँकलेस नाही. जेव्हा तुला गरज पडेल ना, तेव्हा एकटा मी उभा राहील. तुला आता मला मदत करायची की नाही? खरं सांग. तुला मी संधी देतो मला मदत करायची. तुझा तो बिंडोक नवरा आहे ना नील, त्याला जाऊन विचार, एका दिवसामध्ये कॅश विड्रॉ करायचे किती मिनिमम लिमिट आहे, आणि कॅश विड्रॉ कर. जा, दिली तुला संधी, कर मला मदत. ए हॅलो, व्हेरी फर्स्ट मला नीलला विचारायची गरज नाही आहे. आणि सेकंड, कमांड नाही करायचं, रिक्वेस्ट करायची मला, कळलं? आता काहीच उपयोग नाही आहे हे सगळं करून, कारण नीलने तुझा चेक फाडून फेकलाय. आता कसे पैसे विड्रॉ होणार? तू प्लीज जा आता इकडून, कोणी बघितलं तर माझी वाट लागेल. बाळगुटिका, आता मी बॅकअप प्लॅन नेहमीच तयार ठेवतो. हा अजून एक चेक आहे, सारंगची सही असलेली. आजच्या आज पैसे विड्रॉ कर आणि मला आणून दे. मला आणून दे प्लीज. इट इज ॲब्सोल्युटली, आय एम सिरियस.